Okay, let's solve the question. Question आपला असा आहे. Okay, so the question is, let us take a is equal to 1, 10, 0, 0. Okay, and second row is 1 by 10, 0, 0, 0, 0, 0, 0, 60, 0, 0, 1 by 60, 0. Okay, this is our matrix. Then we have to find out the A inverse. A inverse काय येईल या मॅट्रिक्सचा सांगू शकते कोणी? या मॅट्रिक्सचा इनवर्स काय येऊ शकतो? येस, मॅट्रिक्स कोणत्या फॉर्मचा आहे बघा बघू. इन्व्होल्युटरी आहे, ऑर्थोगोनल आहे, कोणता आहे? रिअल एंट्रीज आहेत म्हणजे ऑर्थोगोनल किंवा इन्व्होल्युटरी असेल. ओके, कोणती प्रॉपर्टी होल्ड होते बघा? ऑर्थोगोनल आहे का? येस, इज इट ऑर्थोगोनल? ऑर्थोगोनल मॅट्रिक्सच्या प्रत्येक रोची सम काय येते? येस, काय येते? प्रत्येक रोच्या एलिमेंटचा स्क्वेअर केला त्यांची सम काय येते? 1 येते. म्हणजे यांच्या प्रत्येक एलिमेंटच्या स्क्वेअरची सम केले 1 येते का? नाही येत. सो दिस इज नॉट अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. बरं ठीक आहे, इनोल्युटरी मॅट्रिक्स आहे का चेक करा. इज इट ए इनोल्युटरी मॅट्रिक्स? ए स्क्वेअर इज इक्वल टू आय मिळते का? येस, ए स्क्वेअर इज इक्वल टू आय मिळते का इथे? येस, वी गेट दी ए स्क्वेअर इज इक्वल टू आय. मग दॅट इज ए इनवर्स इज इक्वल टू काय मिळेल मला? ए मिळेल. ओके, सो दिस मॅट्रिक्स इज इनोल्युटरी, दॅट्स वाय ए इनवर्स इज इक्वल टू वी गेट दिस. बट ठीक आहे ना, द नेक्स्ट मॅट्रिक्स इज, ठीक आहे, सो नेक्स्ट मॅट्रिक्स आहे आपला, ओके, 1 0 0 0 1 0 0 0 1. दिस इज आवर, ओके, नेक्स्ट आहे इथे 0 0 1 0 1 0 0 0 0. ओके, अँड द रिमेनिंग रेस्ट एंट्रीज आर दी 0. ओके, उरलेल्या एंट्रीज काय आहेत? 0 आहेत. सो हा मॅट्रिक्स कोणत्या फॉर्मचा आहे सांगू शकताय का? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे का हा? येस, इज इट आहे? इज इट ऑर्थोगोनल मॅट्रिक्स? येस, इट्स अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. सो इनवर्स काय याचा? व्हॉट विल बी द इनवर्स? येस, व्हॉट विल बी द इनवर्स? ठीक आहे, सो दिस इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ओके, विच इम्प्लाइज द ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, विच इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. इज इट अ सिमेट्रिक? हा सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का? इथे 1 पाहिजे. इज इट अ सिमेट्रिक मॅट्रिक्स? येस, अँड सिमेट्रिक. ऑर्थोगोनल and symmetric. It's also involutory. हा इनोल्युटरी मॅट्रिक्स पण आहे. हा मॅट्रिक्स सिमेट्रिक पण आहे, ऑर्थोगोनल पण आहे, इनोल्युटरी पण आहे. याचा अर्थ काय? ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल? तो एच मिळेल. ओके, ए स्क्वेअर इज इक्वल टू ए मिळेल. ऑल्सो ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी. सो ए इनवर्स इज इक्वल टू काय मिळेल? ए मिळेल, किंवा ए इनवर्स इज इक्वल टू ए ट्रान्सपोज घेतलं तरी चालेल. यावेळी तुम्ही याचा काय करू शकता? इनवर्स फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो नाउ कन्सिडर. ओके, सो आता दिलेला मॅट्रिक्स कोणत्या फॉर्मचा आहे सांगायचा आहे तुम्ही. ओके, let us take a is equal to 1 by square root of 2, 0 0 0 0, 1 by square root of 2. Second row is 0 0 0 0 minus 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0. दिलेला मॅट्रिक्स कोणता आहे ते फक्त गेस करायचं आहे. ओके, विच टाइप ऑफ मॅट्रिक्स दिस इज? कोणत्या टाइपचा मॅट्रिक्स आहे? ऑर्थोगोनल. 1 by square root of 2. ओके, ऑर्थोगोनल आहे का बघा. येस येस, इट्स अ ऑर्थोगोनल. ओके, गुड, ऑर्थोगोनल आहे. सिमेट्रिक आहे का?
ऑर्थोगोनल आहे, सिमेट्रिक आहे, इनोल्युटरी पण आहे. येस और नो? Yes, given matrix is orthogonal, symmetric and involutory. So you can find out the inverse by respective method. Okay, so given matrix is also orthogonal आहे. ओके, ऑर्थोगोनल आहे, सिमेट्रिक पण आहे आणि काय आहे, इनोल्युटरी पण आहे. येस, इट्स ऑल, हे तिन्ही पण टाइपचे मॅट्रिसेस आहेत. ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो एव्हरी युनिटरी मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. येस, कसं काय प्रूव्ह करू शकता? एव्हरी युनिटरी मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. येस, कसं प्रूव्ह करणार? ओके, युनिटरी, लेट कॅपिटल ए इज युनिटरी. ओके, कॅपिटल ए हा युनिटरी मॅट्रिक्स असेल तर काय मिळेल मला? ए इंटू ए थिटा इज इक्वल टू आयडेंटिटी. लेट अस टेक डिटर्मिनंट ऑन बोथ साइड. ए इंटू ए थिटा is equal to 1. So determinant of A into determinant of A theta equal to 1. So determinant of A into determinant of A its var is equal to 1. So what we get? Mod of determinant of A its square is equal to 1, which is not equal to 0. So what we can say? A is invertible. बरोबर, determinant काय येतोय? Okay, mod of the determinant is not equal to 0. That's why A is invertible. ठीक आहे, ए काय असेल? इन्व्हर्टिबल असेल. बरं, ठीक आहे. तुम्हाला जर आता एक मॅट्रिक्स दिला की जो काय आहे युनिटरी आहे, युनिटरी मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय असेल? येस, युनिटरी मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काय असेल? इफ कॅपिटल ए इज युनिटरी मॅट्रिक्स, then what we get? A into A theta is equal to identity. So A inverse is equal to काय असेल? ए थिटा ना, ए थिटा असणार आहे आपला. बरोबर. सो नाउ लेट्स मूव टू द एक्झाम्पल. ओके, सो एक्झाम्पल इज, लेट अस टेक ए इज इक्वल टू 0 0 w 0 0 w square 0 0 I 0 0 0 0 0 0 minus I. ओके, दिस इज युनिटरी मॅट्रिक्स. प्रत्येक एलिमेंटच्या ओके मॉड घ्यायचा, त्यांचा स्क्वेअर घ्यायचा. काय येतोय? 1 येतोय का? प्रत्येक एलिमेंटच्या मॉडचा स्क्वेअर 1 येतोय का? प्रत्येक रो मध्ये क्यूब रूट ऑफ युनिटी, त्यामुळे याचा मॉड घेतला, क्यूब घेतला, 1च येईल. क्यूब रूट ऑफ युनिटी, त्याचा मॉड घेतला, क्यूब केला म्हणजे रेस टू 6, पुन्हा 1 मिळेल. सगळीकडे 1 मिळतो का? येस. So here what we get? Capital A is unitary. Yes, is it unitary? Okay, capital A is unitary. Then A inverse is equal to A theta. बरं, ठीक आहे. कॅल्क्युलेट करून सांगा बरं A theta काय असेल? फर्स्ट रो इथे कॉलम मध्ये लिहायला लागेल. बरोबर, 0 0 W. W चा कॉन्जुगेट काय असेल? What will be the conjugate of W? Conjugate of W काय असेल? बरोबर, एक्स क्यूब मायनस 1 इक्वल टू 0 चे 3 रूट असतात. पहिला असेल 1 असेल, दुसरं काय असेल अल्फा 1 म्हणतो, तिसरं काय म्हणतो अल्फा 2 म्हणतो. बरोबर. आणि तुम्हाला काय सांगितलं, कोणतेही कॉम्प्लेक्स रूट आले तर ते काय असतात? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट मध्ये येतात ना. ए जर रूट काय असेल, ए प्लस आय बी असेल तर ऑब्विसली दुसरं रूट काय असणार आहे? ए मायनस आय बी. आणि ह्याला किती रूट असतात? 1 डब्ल्यू आणि डब्ल्यू स्क्वेअर, हे 3 रूट असतात. याचा अर्थ काय? हे दोन्ही काय असतील? एकमेकांचे कॉन्जुगेट असतील. म्हणजे डब्ल्यू चं कॉन्जुगेट काय मिळणार आहे मला? W स्क्वेअर मिळेल. ओके, 0 ॲज इट इज. ओके, सेकंड रो 0, W स्क्वेअर चा कॉन्जुगेट काय मिळेल मला? W मिळेल. अँड 0 0. नाउ सिमिलर फॉर द थर्ड कॉलम, I चा कॉन्जुगेट काय मिळणार आहे? मायनस आय. 0 0 0. लास्ट रो मध्ये 0 0 0 अँड I. दिस विल बी युअर A थिटा अँड दॅट विल बी युअर इनवर्स असो. येस, हा पण काय असेल? इनवर्स असेल दिलेल्या मॅट्रिक्सचा. Okay, so now let's move to the question. So now the question is, if capital A is invertible,
if capital A is invertible matrix such that a cube is equal to 5a. okay, a cube ची व्हॅल्यू काय दिले 5a दिले. then a inverse equal to find answer in terms of a. म्हणजे कॅपिटल ए मध्ये ए इन्व्हर्स ला काय करायचं आहे एक्सप्रेस करायचं आहे. ठीक आहे, लेट अस फाइंड a क्यूब इज इक्वल टू काय आहे 5a आहे. बट ठीक आहे, दोन्ही साइडला काय करूया a इनवर्स ने काय करूया मल्टीप्लाय करूया. सो a इनवर्स a क्यूब into 5 times of a inverse a which is equal to a square is equal to 5 times of I. बरं ठीक आहे, a इनवर्स मिळाला का आपल्याला अजून नाही मिळाला. सो अगेन मल्टीप्लाय बोथ साइड्स बाय a इनवर्स into a square which is equal to 5 times of a square into I. okay, so we get here a is equal to 5 times of a inverse. मग याच्यावरून काय मिळेल मला a by 5 is equal to a inverse किंवा a inverse is equal to 5 by a. म्हणजे तुम्ही ह्या वेळेने पण काय करू शकता दिलेल्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करू शकता. तर मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असेल तर ओके, कोणत्या कंडिशन मध्ये जर मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असेल तरच. ओके, इन्व्हर्टिबल नसेल तर आपण तुम्ही काय करू शकत नाही इन्व्हर्स त्याचा फाइंड आउट करू शकत नाही. ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन आहे सेम तसंच आहे. क्वेश्चन दिलेला आहे if a raised to 51 is equal to a raised to 47 then find a inverse. then a inverse is equal to a raised to m. okay, if a raised to 51 is equal to 47 and a inverse is equal to a raised to m then m equal to m ची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं. काय व्हॅल्यू a raised to 47 च्या इनवर्स ने दोन्ही साइडला मी काय करतो मल्टीप्लाय करतो. सो a raised to 51 into a raised to 47 its inverse which is equal to a raised to 47 into a raised to 47 its inverse which is implies a raised to 51 into a raised to minus 47. बरोबर, a raised to m raised to n हा फॉर्म्युला काय असतो a raised to mn असतो ना. ठीक आहे, तोच फॉर्म्युला काय करूया आपण इथे यूज करूया. म्हणजे a raised to minus 47 येईल which is equal to आयडेंटिटी. बरोबर, एलिमेंट इनटू एलिमेंट इनवर्स काय मिळतो आपल्याला आयडेंटिटी एलिमेंट मिळतो. बरोबर, या दोघांचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मला काय मिळेल यस या दोघांचं सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर मला काय मिळेल a raised to 4. ओके गुड, a raised to 4 इक्वल टू आयडेंटिटी मिळालं. ठीक आहे, a इनवर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. अजून एकदा इनवर्स ने मल्टीप्लाय करा म्हणजे काय मिळेल मला a क्यूब इज इक्वल टू a इनवर्स. ओके, तुम्ही या वेळेने काय करू शकता मॅट्रिक्सचा इनवर्स कॅल्क्युलेट करू शकता. कधी कोणत्या केसमध्ये ओनली इफ द मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल. यस, कंडिशन काय आहे इन्व्हर्टिबल असेल तरच तुम्ही त्या केसमध्ये मॅट्रिक्सला a इनवर्स ने मल्टीप्लाय करू शकता. जर a इनवर्स एक्झिस्ट होत नसेल तर तुम्ही त्या केसमध्ये a इनवर्स ने मल्टीप्लाय करू शकत नाही. ओके, सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन और रिझल्ट. ओके, नेक्स्ट रिझल्ट आहे if capital A and capital B are non-null matrices such that AB is equal to 0 then both A and B are singular matrices. ठीक आहे, कंडिशन काय दिलं दोन्ही पण नल मॅट्रिक्स नाही आहेत. ओके, दोन्ही पण नल मॅट्रिक्स नाही आहेत आणि ए बी इज इक्वल टू काय मिळते 0 मिळते. तर त्या केसमध्ये ए आणि बी दोन्ही काय असतात नॉन सिंग्युलर असतात. बरं ठीक आहे, हे काय करूया कॉन्ट्राडिक्शन मेथडने प्रूव्ह करूया. मग काय अजून करूया ए आणि बी दोन्ही काय असतील इन्व्हर्टिबल असतील. मग त्यापैकी काय करूया ए इज इन्व्हर्टिबल कन्सिडर करूया. ओके, कॉन्ट्रापॉझिटिव्ह मेथडने. ओके, प्रूव्ह काय करायचं आहे सिंग्युलर, पण कॉन्ट्राडिक्शन मेथड साठी काय करूया ए इज नॉट सिंग्युलर म्हणजेच काय इन्व्हर्टिबल. लेट कॅपिटल ए इज अ इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स.
invertible matrix. So what we have, AB is equal to 0 मिळते. बरं ठीक आहे, A is invertible, then what we can say, A inverse exists. ओके, इथे मी या इक्वेशनला काय करतो, A इनवर्स ने दोन्ही साइडला मल्टिप्लाय करतो. सो काय मिळेल, A इनवर्स AB is equal to A इनवर्स into 0, which implies B. इथे काय मिळेल, मला B मिळेल, आणि 0 into A इनवर्स काय मिळेल, 0 मिळेल. पण काय आहे, B काय आहेत, नॉन नल आहेत ना, नल मॅट्रिक्स मिळाला. B काय पाहिजे, नॉन नल पाहिजे. म्हणजे इथं स्टार्टिंगला जे अज्युम केले ते काय आहे, रॉंग आहे. बरोबर, हे मॅट्रिक्स नल नाही आहे. म्हणजे A इज इन्व्हर्टिबल काय असेल, कॉन्ट्रडिक्शन मिळेल ना, विच इज कॉन्ट्रडिक्शन टू कॅपिटल B इज अ नॉन नल. म्हणजेच काय मिळेल, विच इम्प्लाइज A इज सिंग्युलर. तसं सिमिलरली B पण सिंग्युलर असल्यास आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. सो सिमिलरली कॅपिटल B इज सिंग्युलर. ठीक आहे, हा रिझल्ट लक्षात ठेवा. दोन्ही मॅट्रिसेसचा प्रोडक्ट जर 0 असेल आणि दोन्ही पण काय असतील, नॉन नल असतील, तर दोन्ही पण काय असतात, दोन्ही पण काय असतात, नॉन सिंग्युलर, म्हणजे इन्व्हर्टिबल नसतात. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो द नेक्स्ट रिझल्ट इज, ओके, हे जे रिझल्ट आपण प्रूव्ह करतोय याचा उपयोग आपल्याला पुढे कुठेतरी होऊ शकतो, त्यामुळे आपण हे रिझल्ट प्रूव्ह करतोय. ठीक आहे, इफ कॅपिटल A इज अ मॅट्रिक्स, इफ कॅपिटल A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, capital A is a square matrix of order n such that determinant of adjoint of A which is equal to determinant of A its power n minus 1. हे प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, हे प्रूव्ह करायचं. आपल्याला रिझल्ट काय माहिती आहे, A इंटू ऍडजॉइंट ऑफ A किंवा ऍडजॉइंट ऑफ A इंटू कॅपिटल A, याची व्हॅल्यू काय असते, डिटर्मिनंट ऑफ A इंटू आयडेंटिटी असते ना. हा रिझल्ट बघितलाय आपण. A इंटू ऍडजॉइंट ऑफ A काय असतं, डिटर्मिनंट ऑफ A इंटू I. बरं ठीक आहे, दोन्ही साईडला मी काय करतो, डिटर्मिनंट घेतो. ठीक आहे, दोन्ही साईडला डिटर्मिनंट घेतल्यानंतर काय मिळेल, डिटर्मिनंट ऑफ A इंटू ऍडजॉइंट ऑफ A विच इज इक्वल टू, राईट हँड साईडचा डिटर्मिनंट घेतला तर काय होईल, बरोबर, कॅपिटल A चा डिटर्मिनंट 1 असेल तर डिटर्मिनंट ऑफ K काय असतो, K रेस टू n इंटू A असतो. बरोबर, तोच रिझल्ट इथे यूज करू शकतो. डिटर्मिनंट ऑफ A म्हणजे काय आहे, व्हॅल्यू आहे ना, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ K म्हणजे काय कन्सिडर करा, K कन्सिडर करा. मग राईट हँड साईडला काय शिल्लक राहील, डिटर्मिनंट ऑफ A रेस टू n इंटू डिटर्मिनंट ऑफ I. डिटर्मिनंट ऑफ I इज 1. सो इथे काय मिळेल मला, डिटर्मिनंट ऑफ A इंटू डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ A विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ A रेस टू n. पुन्हा काय करतो, डिटर्मिनंट ऑफ A म्हणजे काय, व्हॅल्यू आहे. म्हणजे त्या केसमध्ये काय करूया, दोन केसेस कन्सिडर करूया. एक तर डिटर्मिनंट 0 असेल तेव्हा आणि 0 नसेल तेव्हा, कारण की डिटर्मिनंट ऑफ A काय आहे, मेन्शन केलेलंच नाहीये, प्रोव्हाइड केलेलं नाही. म्हणजे तो 0 असेल पण किंवा नसेल पण. बरं ठीक आहे, त्यामधली पहिली केस कन्सिडर करूया, डिटर्मिनंट ऑफ A नॉट इक्वल टू 0. बरोबर, डिटर्मिनंट ऑफ A नॉट इक्वल टू 0 असेल तर मी काय करू शकतो, डिटर्मिनंट ऑफ A ने दोन्ही साईडला मी डिवाइड करू शकतो. ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ A ने दोन्ही साईडला डिवाइड केल्यानंतर मला काय मिळेल, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ A काय मिळेल, डिटर्मिनंट ऑफ A रेस टू n मायनस 1 मिळेल. बरोबर, आता काय करूया, केस सेकंड कन्सिडर करूया. केस सेकंड कन्सिडर करूया, डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0. बरं ठीक आहे, डिटर्मिनंट ऑफ A इक्वल टू 0 असेल तर त्या केसमध्ये पुन्हा दोन सब केसेस होतील. एक तर A इक्वल टू काय असेल, नल मॅट्रिक्स असेल, A इज इक्वल टू 0 असेल. ओके, पहिली केस काय, A इज इक्वल टू 0. बरं ठीक आहे, A इक्वल टू 0 असेल तर ऍडजॉइंट ऑफ A काय येईल, बरं ऍडजॉइंट ऑफ A काय येईल, 0च येणार. बरोबर, म्हणजे नल मॅट्रिक्सच येणार, कारण की समजा तुम्ही 0 0 0 मॅट्रिक्स हा कन्सिडर केला, याचा कोफॅक्टर काय येणार आहे, 0, याचा कोफॅक्टर काय येणार आहे, 0, म्हणजे सगळ्यांचे कोफॅक्टर 0 येत आहेत. म्हणजेच काय, ऍडजॉइंट काय मिळाला मला, नल मॅट्रिक्सच भेटला. बरोबर, म्हणजे ह्या केसमध्ये डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ A काय मिळेल मला, 0 मिळेल ना, नल आहे, नल मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट 0. मग ह्या रिझल्ट साठी डिटर्मिनंट ऑफ A
इथे काय मिळतं 0 मिळतोय, म्हणजे काय लेफ्ट हँड साइड पण 0 आहे, राईट हँड साइड पण 0, म्हणजे त्यासाठी मी असं लिहिलं तर चालेल का? डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n मायनस 1 चालेल का? लेफ्ट हँड साइड 0, राईट हँड साइड 0, सो असं लिहिलं तरी काही फरक पडत नाही. ओके, नाउ नेक्स्ट केस इज इफ ए इज नॉन नल. ओके, ए काय असेल? नॉन नल मॅट्रिक्स असेल तर. ओके, आता जर नॉन नल असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय मिळेल? डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 मिळते. येस, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 मिळतोय, तर ऍडजॉइंट ऑफ ए पण काय असतो? सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. ठीक आहे, बरं ठीक आहे. ए नॉट इक्वल टू 0, ए नॉट इक्वल टू 0 असेल तर काय मिळेल मला? ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू काय असतं? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू आय असतं. पण डिटर्मिनंट ऑफ ए काय आहे? आपल्याकडे 0 आहे, म्हणजे राईट हँड साइड माझ्याकडे 0 आहे ना. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0 आहे, म्हणजेच राईट हँड साइड माझ्याकडे काय आहे? 0 आहे. वरचा रिझल्ट यूज केला, ए इंटू बी इक्वल टू 0 असेल. काय म्हणतोय मी? ए इंटू बी इक्वल टू 0 असेल तर दोन्ही काय असतात? सिंग्युलर मॅट्रिसेस असतात. मग त्याच्यावर मी काय सांगू शकतो? ऍडजॉइंट ऑफ ए इज सिंग्युलर. ओके, वरचा रिझल्ट इथे यूज केला तर काय सांगणार? ऍडजॉइंट ऑफ ए इज सिंग्युलर. ऍडजॉइंट ऑफ ए इज सिंग्युलर म्हणजेच काय? डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए पुन्हा काय मिळाला मला? 0 मिळाला. मग पुन्हा हाच रिझल्ट मी इथे लिहू शकतो. डिटर्मिनंट ऑफ ए पण 0 आहे, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए पण काय? 0. त्यामुळे हा असा रिझल्ट लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. सो व्हॉट वी गेट? डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n मायनस 1. बघा बरं, म्हणजे मॅट्रिक्स कोणताही असू दे, सिंग्युलर और नॉन सिंग्युलर, डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए काय मिळतो? डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n मायनस 1 मिळतो. ठीक आहे. ओके, हा रिझल्ट लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट रिझल्ट आहे. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n मायनस 1. बट ठीक आहे. नाउ लेट्स कन्सिडर द नोट. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए काय येईल बरं? डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए. बरं ठीक आहे, काय कन्सिडर करूया? ऍडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ बी म्हणूया तोपर्यंत. ठीक आहे, वेअर बी इज इक्वल टू, वेअर कॅपिटल बी इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए तोपर्यंत पुट करूया. ठीक आहे, म्हणजे ऍडजॉइंट ऑफ ए हा ब्रॅकेट मधला ऍडजॉइंट ऑफ ए आहे ना, तो आपला बी आहे. बरं ठीक आहे, मग डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ बी काय येईल? डिटर्मिनंट ऑफ बी रेस टू n मायनस 1 येईल. बरोबर, ऍडजॉइंट ऑफ ए चा डिटर्मिनंट काय असतो? डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n मायनस 1. मग ऍडजॉइंट ऑफ बी चा डिटर्मिनंट काय येईल? डिटर्मिनंट ऑफ बी रेस टू n मायनस 1. बरं ठीक आहे, बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? बी ची व्हॅल्यू ऍडजॉइंट ऑफ येते. सो डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इट्स ब्रॅकेट रेस टू n मायनस 1 विच इज इक्वल टू, नाउ डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए काय येईल? हा रूल इथे यूज केला. डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए इज डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n मायनस 1. डिटर्मिनंट ऑफ ए रेस टू n मायनस 1 and bracket raised to n minus 1. So our result will be determinant of a raised to n minus 1 its square. बरोबर, स्क्वेअर येणार ना? येस, सो देयर विल बी अ स्क्वेअर. ओके, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ ए काय तर हा रिझल्ट येतो. सिमिलरली, ओके, मग सिमिलरली we get adjoint of a काय येईल बरं सांगू शकताय का? डिटर्मिनंट ऑफ a रेस टू ओके गुड, म्हणजे हा असा रिझल्ट येईल. म्हणजे किती टाइम्स रिपीट झालाय तो इथे पॉवर मध्ये येतो. येस, हे लक्षात ठेवा. म्हणजे दिस इज द फर्स्ट नोट. आणि सेकंड नोट काय सांगू शकतो? डिटर्मिनंट ऑफ ऍडजॉइंट ऑफ अप टू सो ऑन ऍडजॉइंट ऑफ ए, ओके, इज इक्वल टू, दिस इज रिपीटेड k टाइम्स. किती टाइम्स रिपीट झालेत? k टाइम्स रिपीट झालेत. देन वी गेट डिटर्मिनंट ऑफ a रेस टू n मायनस 1 रेस टू k. ओके, सो दिस विल बी युअर जनरलाइज्ड रिझल्ट. ओके, रिझल्ट आपण जनरलाइज केला आणि आन्सर काय मिळेल? हे मिळेल.
ठीक आहे. लेट्स फाइंड आउट दी व्हेरियस डिटर्मिनंट्स. एक्झाम्पल सॉल्व करूया याच्यावरची. ओके, सो नाव द क्वेश्चन इज, ओके क्वेश्चन आपला असा आहे, इफ ऑर्डर ऑफ ए इज इक्वल टू 3, if order of a is equal to 3 and determinant of a is equal to 4, determinant of a is equal to 4, then determinant of adjoint of a inverse equal to adjoint of a inverse calculate करायचं आहे. ठीक है, let us find out the answer. Okay, determinant of adjoint of a inverse is equal to, बरं ठीक आहे, हा b आहे समजा. a inverse म्हणजे काय आहे, b आहे, म्हणजे 3 times of adjoint of b. so determinant of 3 times of adjoint of b म्हणजे काय असेल, b raised to, ओके डिटर्मिनंट ऑफ b रेस टू काय घेणार तुम्ही इथे, n मायनस 1. n ची व्हॅल्यू किती आहे इथे, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ n, 3 आहे. डिटर्मिनंट ऑफ a रेस टू 3 मायनस 1 ब्रॅकेट रेस टू k, k काय असेल इथे 3 आहे. सो लाईक दिस, म्हणजे काय रिझल्ट येईल आपला, डिटर्मिनंट ऑफ a इनवर्स रेस टू 3 मायनस 1 क्यूब. ओके, सो 1 upon determinant of a, 1 upon determinant of a is 4. ठीक आहे, a नुसार डिटर्मिनंट काय असतो, 1 by 4 raised to 2 raised to 3, काय येईल आन्सर 8 येईल ना. so this will be equal to 1 upon 2 raised to 16. so this will be your required answer. किंवा काय असेल 1 by 2 raised to 16, हे येईल तुमचा आन्सर. ठीक आहे. ओके, ह्या एक्झाम्पल पुढचा क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर सांगा बरं. Okay, so the question is determinant of adjoint of 4a inverse is equal to, काय येईल ते सांगा बरं आन्सर. ओके, इफ ऑर्डर ऑफ a is equal to, बरं ठीक आहे, ऑर्डर ऑफ a is equal to 2, ऑर्डर ऑफ a काय आहे 2 आहे, and determinant of a is equal to काय आहे 3 आहे. ठीक आहे, ट्राय टू फाइंड आउट द आन्सर अँड टेल मी. सॉल्व करायचा प्रयत्न करा, सांगा मला. determinant of 4a inverse raised to n minus 1 means 2 minus 1 ब्रॅकेट रेस टू 3 येईल. सो काय मिळेल मला, डिटर्मिनंट ऑफ 4a इनवर्स 1 1 क्यूब 1. बरं ठीक आहे, काय येईल आन्सर सांगा बरं, व्हॉट विल बी द आन्सर. येस, पुढची स्टेप काय येईल, 4/3. a चा डिटर्मिनंट काय असतो, a असेल तर k चा डिटर्मिनंट काय असतो, k रेस टू n इंटू a. हा रूल का बरं विसरला इथे, हाँ 4 square divided by determinant of a, so 16 divided by 3 will be the answer. Ka चा रोल कधीही विसरायचा नाही, इम्पॉर्टंट रोल आहे. तो जर विसरला तर तुमचं पुढचं पण तसंच काय होणार आहे, चुकणार आहे आन्सर. ठीक आहे, सो ह्या टाइपचे एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा नंतर. ओके, लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. Okay, so the note is, next note is, if capital A and capital B, if capital A and capital B are invertible matrices, then K1A plus K2B is invertible. K1A plus K2B is invertible matrices and म्हणतो इथे matrices and K1A plus K2B is invertible, then
K1B inverse plus K2A inverse is also invertible. पण ठीक आहे, मला एका क्वेश्चनचा आन्सर द्या. जर A आणि B इन्व्हर्टिबल असतील तर K1A plus K2B इन्व्हर्टिबल असतील का? वेर K1 and K2 आर रियल नंबर्स. हे इन्व्हर्टिबल असतील तर हा इन्व्हर्टिबल असेल का? दरवेळेस असेल का? येस और नो? असेल की नसेल? जर A ची व्हॅल्यू मी काय घेतली? आयडेंटिटी घेतली आणि B ची पण व्हॅल्यू काय घेतली? आयडेंटिटी घेतली. सो K1 ची व्हॅल्यू 1 पुट करतो, 1A मायनस 1B. येस, K2 ची व्हॅल्यू काय करतो? K1 इज इक्वल टू 1 आणि K2 इज इक्वल टू मायनस 1. तर K1A प्लस K2B काय मिळतो? मला नल मॅट्रिक्स मिळतो ना. येस, I मायनस I नल मॅट्रिक्स मिळतो. त्यामुळे दोन्ही इन्व्हर्टिबल असतील तर त्यांची ऍडिशन आहे, म्हणजे स्केलर मल्टिपल ऍडिशन हा काय असेल? इन्व्हर्टिबल असेलच असं नाही. पण दिलेला रिझल्ट काय सांगतो? AB इन्व्हर्टिबल आहे आणि या टाइपचा मॅट्रिक्स पण इन्व्हर्टिबल असेल तर, म्हणजे ह्या दोन कंडिशन सोबत हा पण इन्व्हर्टिबल असेल तर त्या केसमध्ये हा मॅट्रिक्स पण काय असतो? इन्व्हर्टिबल असतो. ओके, असा रिझल्ट आहे आपला. ठीक आहे. सो नाउ द क्वेश्चन इज, okay, if A and B are invertible, if A and B are invertible, if A and B are invertible matrices, then which of the following are, invertible? Then which of the following must be invertible? ठीक आहे, इथे थोडं करेक्शन करतो. A, B and A plus B, A comma B and A plus B are invertible matrices. A invertible आहे, B invertible आहे आणि A plus B पण invertible आहे. Then which of the following must be invertible? Okay, so the first option is 2A plus B. Okay, B option is A plus 2B. Third option is A minus B. Fourth option is A inverse plus B inverse. Okay, fifth option is A inverse minus B inverse. And sixth one is none of these. ठीक आहे, कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील बरं? A पण इन्व्हर्टिबल पाहिजे, B पण इन्व्हर्टिबल पाहिजे. पण त्या केसमध्ये A प्लस B पण इन्व्हर्टिबल असेल तर त्यापैकी मग हे तीन इन्व्हर्टिबल असताना खालीलपैकी कोणते मॅट्रिसेस इन्व्हर्टिबल मिळतील? बरं ठीक आहे, पहिला ऑप्शन ट्रू नाहीये. ओके, पहिला ऑप्शन ट्रू नाहीये. याच्यासाठीच एक काउंटर एक्झाम्पल तयार करायचं. A B इन्व्हर्टिबल पाहिजेत, A प्लस B पण इन्व्हर्टिबल पाहिजेत, पण त्या केसमध्ये 2A प्लस B इन्व्हर्टिबल नसला पाहिजे. जर तसं एक्झाम्पल तुम्ही तयार केलं तर हा इन्व्हर्टिबल नसेल. बरं ठीक आहे, मग त्यासाठी काय करतो मी? A इज इक्वल टू हाफ आय घेतो. ओके, A इज इक्वल टू हाफ आयडेंटिटी. बरं ठीक आहे, हाफ आयडेंटिटी घेतो आणि B इज इक्वल टू मायनस आयडेंटिटी घेतो. मग त्या केसमध्ये A प्लस B इज इक्वल टू काय मिळेल मला? A प्लस B इज इक्वल टू काय मिळेल? येस, काय मिळेल? मायनस हाफ आहे ना. A इन्व्हर्टिबल आहे, B इन्व्हर्टिबल आहे, A प्लस B पण इन्व्हर्टिबल आहे, पण 2AB इज इक्वल 2A प्लस B इक्वल टू काय मिळतंय? 2A प्लस B इक्वल टू काय मिळतंय? इज इट अ नल मॅट्रिक्स? नल मॅट्रिक्स मिळतो का? येस और नो? येस, म्हणजे बघा A आणि B इन्व्हर्टिबल आहे, A प्लस B पण इन्व्हर्टिबल आहे, पण मी एक काउंटर एक्झाम्पल दिलं की ज्याच्यामध्ये 2A प्लस B इन्व्हर्टिबल नाही, त्यामुळे हा ऑप्शन तर ट्रू नाही. बरं ठीक आहे, A प्लस 2B साठी काउंटर एक्झाम्पल तयार करून सांगा बरं. A इन्व्हर्टिबल आहे, B इन्व्हर्टिबल आहे, A प्लस B पण इन्व्हर्टिबल आहे, पण A प्लस 2B इन्व्हर्टिबल नाही. इथे 2A होतं त्यामुळे मी ते हाफ आय घेतलं, B इक्वल टू काय घेतलं? मायनस आय घेतलं. तसंच याच्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करा. A इज इक्वल टू आयडेंटिटी, B इज इक्वल टू काय घेऊया?
-1/2 i घेऊया. मग त्या केसमध्ये a प्लस बी इज इक्वल टू काय मिळतोय? हाफ आय मिळतो ना. हा पण इन्व्हर्टिबल मिळाला पाहिजे. मग 2a प्लस बी सॉरी a प्लस 2b काय मिळतो? नल मॅट्रिक्स. सो नॉट ट्रू. ओके, नाव लेट्स मूव टू द थर्ड वन. तिसऱ्यासाठी काय सांगू शकता? काउंटर एक्झाम्पल तयार करायचा प्रयत्न करा. तिसरं पण येत नाही, करेक्ट येत नाही, तिसरं करेक्ट येत नाही. सो काय करणार? तिसऱ्यासाठी ओके गुड. आय अँड मायनस आय. बरोबर. लेट अस टेक ए इज इक्वल टू आय अँड बी इज इक्वल टू ऑल्सो आयच घेऊया. ओके, ए पण आय बी पण आय घेतला तर त्या केसमध्ये ए प्लस बी काय मिळतो? 2i मिळतो. म्हणजे इन्व्हर्टिबल आहे. ए प्लस बी इन्व्हर्टिबल आहे, पण ए मायनस बी 0. सो नॉट इन्व्हर्टिबल. ओके, फोर्थ ऑप्शन इन्व्हर्टिबल असेल बाय दिस नोट. येस, या नोट नुसार हे ट्रू असेल का? येस. सो दिस ऑप्शन इज करेक्ट. ओके, हा ऑप्शन करेक्ट आहे. फिफ्थ वन साठी काय काउंटर एक्झाम्पल द्याल? पाचव्यासाठी पुन्हा a इक्वल टू आय घेऊया आणि b इक्वल टू आयच घेऊया ना. सो a प्लस बी इज इक्वल टू 2i. सो a इनवर्स मायनस b इनवर्स. a इनवर्स इज i itself, b इनवर्स इज i itself. सो नल मॅट्रिक्स. सो कोणता ऑप्शन करेक्ट आला? फोर्थ ऑप्शन ओनली इज करेक्ट. ओके, फोर्थ ऑप्शन फक्त करेक्ट आहे. बरं ठीक आहे. या एक्झाम्पल मध्ये काही डाऊट आहे का बघा? असेल तर विचारा आताच. येस, काही डाऊट आहे का? ठीक आहे. नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एग्जांपल. इफ a and b are invertible, if capital A and capital B are invertible. ओके, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की एक्झाम मध्ये क्वेश्चन कोणत्या प्रकारचे असतात. ओके, इफ a and b are invertible matrices such that ab equal to ba equal to 0. ओके, ही कंडिशन दिली आहे. हे दोन्ही इन्व्हर्टिबल आहेत, पण या दोघांचा प्रोडक्ट काय येतो? 0 येतो. अँड a प्लस बी इज इन्व्हर्टिबल. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग आर इन्व्हर्टिबल? Invertible? Okay, so the first option is a minus b. Second option is a square minus b square. Third option is a raised to 4 minus b raised to 4. Okay, fourth option is a raised to 4 plus b raised to 4. Okay, fifth option is, okay, this was the fourth and now the fifth. कोणते ऑप्शन करेक्ट असतील? सिक्स्थ वन इज बी अँड सेवन्थ वन ए क्यूब मायनस बी क्यूब. कोणते ऑप्शन करेक्ट असतील बरं? या कंडिशनचा पण यूज करायचा आहे, सो हे विसरू नका. येस, कोणते ऑप्शन करेक्ट असतील? फर्स्ट, सेकंड. ओके, फर्स्ट, सेकंड. अजून? बरं ठीक आहे. a प्लस बी इज इन्व्हर्टिबल. ठीक आहे, a प्लस बी इज इन्व्हर्टिबल. सो a प्लस बी इंटू a प्लस बी इन्व्हर्टिबल असतील का? बरोबर. इन्व्हर्टिबल मॅट्रिसेसचा प्रोडक्ट काय असतो? इन्व्हर्टिबल असतो. सो काय करूया? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर घेऊया. a प्लस बी इट्स ब्रॅकेट स्क्वेअर. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल बरं? सांगू शकते कोणी? काय येईल? बरोबर, गुड. इथे कॉम्युटेटिव्ह घ्यायचं नाहीये. 2ab इथे घेऊ शकत नाही कारण की मॅट्रिसेस कॉम्युटेटिव्ह दिलेले नाहीयेत. सो a प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू दिस, बट ab इक्वल टू b इक्वल टू 0. सो दॅट्स व्हॉट वी गेट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. सो लेफ्ट हँड साइड इज इन्व्हर्टिबल, सो वी कॅन से दॅट राईट हँड साइड इज इन्व्हर्टिबल. येस, सो राईट हँड साइड इज इन्व्हर्टिबल म्हणजेच काय सांगू शकतो? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इन्व्हर्टिबल. बरं ठीक आहे, पण हा ऑप्शन आहे का कुठे वरती?
नाही आहे ऑप्शन. बट ठीक आहे, ए मायनस बी इट्स ब्रॅकेट स्क्वेअर काय येईल? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए बी बी स्क्वेअर विच इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ना, विच इज इक्वल टू काय मिळालं मला? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मिळालं. बट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इन्व्हर्टिबल, सो व्हॉट वी कॅन से? राईट हँड साइड इज इन्व्हर्टिबल, सो a minus b bracket square is invertible. Is it? असेल का? Yes. स्क्वेअर इन्व्हर्टिबल आहे म्हणजे a minus b इन्व्हर्टिबल असेल का? येस और नो? बरोबर ना. डिटर्मिनंट ऑफ a minus b its स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच काय डिटर्मिनंट ऑफ a minus b पण नॉट इक्वल टू 0 असणार ना. मग त्यामुळे a minus b पण काय मिळेल मला? इन्व्हर्टिबल मिळेल. सो विच ऑप्शन्स आर करेक्ट? a मायनस बी इन्व्हर्टिबल टिक केलं तर चालेल का? येस. सो a मायनस बी इज इन्व्हर्टिबल. सो व्हॉट अबाउट दी सेकंड वन? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इन्व्हर्टिबल असेल का? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इन्व्हर्टिबल असेल का? बरोबर असेल, कारण की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपण ए मायनस बी ए प्लस बी लिहू शकतो. सो ए मायनस बी इज इन्व्हर्टिबल, आताच प्रूव्ह केलं आपण. आणि ए प्लस बी पण काय आहे? इन्व्हर्टिबल आहे. बरोबर, दोन्ही इन्व्हर्टिबल आहेत. दॅट्स वाय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इन्व्हर्टिबल. ओके, म्हणजे एक्झाम मध्ये क्वेश्चन येतात नेट एक्झामला ते ह्याच फॉर्म मध्ये येतात. ओके, डायरेक्ट मिळत नाहीत, पण थोडंफार आपल्याला सिम्प्लिफाय करून आन्सर फाइंड आउट करावं लागतं. बट ठीक आहे. व्हॉट अबाउट दी थर्ड वन? ए रेस टू 4 मायनस बी रेस टू 4 इन्व्हर्टिबल असेल का? बरोबर. का बरं? रिझन काय सांगू शकता? ओके, गुड गुड. बरोबर, एक्झॅक्टली. सो दिस विल बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. दोन्ही इन्व्हर्टिबल आहेत. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इन्व्हर्टिबल अँड ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज ऑल्सो इन्व्हर्टिबल. सो a raised to 4 minus b raised to 4 is invertible. Okay, so what about the fourth one? हा invertible असेल का? हा invertible असेल का? Yes or no? कारण की इथे बघा a प्लस बी ब्रॅकेट रेस टू 4 काय मिळेल मला? a रेस टू 4 प्लस b रेस टू 4 मिळेल, कारण की मधल्या सगळ्या टर्म 0 होतील. सो हा इन्व्हर्टिबल आहे, त्यामुळे हा पण इन्व्हर्टिबल असेल ना. येस और नो? असेल. सो तो पण काय असेल? इन्व्हर्टिबल असेल. सो दिस बोथ आर इन्व्हर्टिबल. a आणि b इन्व्हर्टिबल असतील का? a आणि b इन्व्हर्टिबल असतील का? ओके, ए अँड बी आर इन्व्हर्टिबल खोडून टाकतो इथनं. ओके, इफ ए अँड बी आर मॅट्रायसेस सच दॅट ए बी इक्वल टू बी इक्वल टू 0 आणि ए प्लस बी इन्व्हर्टिबल आहे. नाहीतर ए अँड बी इन्व्हर्टिबल घेतल्यावर मी ऑप्शन ऑब्विसली येतीलच, म्हणजे त्याला काय अर्थच नाही खाली. मग बरं ठीक आहे. ए प्लस बी इन्व्हर्टिबल असेल तर ए आणि बी इन्व्हर्टिबल असतील का? नीड नॉट बी. ए प्लस बी इन्व्हर्टिबल असेल तर ए आणि बी इन्व्हर्टिबल असतीलच असं नाही. सो व्हॉट अबाउट द लास्ट वन? ए क्यूब मायनस बी क्यूब. ए क्यूब मायनस बी क्यूब इन्व्हर्टिबल असेल का? असेल सर, कारण a मायनस बी इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर येते ना. ओके, गुड. चेक करूया. सो ए मायनस बी, सो काय मिळेल? ए स्क्वेअर मायनस प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर असंच काहीतरी येईल. सो ए मायनस बी आणि इथे काय शिल्लक राहील? ए बी ची व्हॅल्यू काय येते? 0 येते. सो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी इज इन्व्हर्टिबल and a square plus b square is invertible, so that's why a cube minus b cube is invertible. Okay, so all options are correct except a and b. बरोबर, a आणि b सोडून बाकी सगळे ऑप्शन इथे करेक्ट आहेत. ओके ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, पुढचा रिझल्ट आहे तो मी मेन्शन करतो. इफ बट ठीक आहे. आता दिलेले आपल्याला 4x4 चा मॅट्रिक्स असेल. ए बी सी डी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी
ठीक आहे, असे मॅट्रिसेस घेतले तर यांना मी काय करू शकतो, दिस मॅट्रिक्स, बरोबर बरोबर, सब मॅट्रिसेस मध्ये काय करतो, यांना डिवाइड करतो. हे असे मॅट्रिसेस मी डिवाइड करतो लाईक दिस. ठीक आहे, मग आता हे मॅट्रिसेस मी कसं एक्सप्रेस करू शकतो, दिस मॅट्रिक्स वी कॅन एक्सप्रेस इट एज अ पी क्यू आर एस. ओके, वेअर पी इज दिस. ओके, पी आपला हा काय असेल, हा मॅट्रिक्स असेल, क्यू हा मॅट्रिक्स असेल, आर हा मॅट्रिक्स असेल आणि एस हा मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचं, मॅट्रिसेसच्या प्रॉपर्टीज बघायचे आहेत की ज्याच्यामध्ये कोणताही मॅट्रिक्स आपण अशा फॉर्ममध्ये लिहिला की ज्याच्यामध्ये प्रत्येक हा जो काय असतो तो त्याचा सब मॅट्रिक्स असेल तर त्याच्या प्रॉपर्टीज चेक करायच्या आहेत. ठीक आहे, सो बघूया. ओके, जनरल फॉर्मॅट तुम्हाला लक्षात आला असेल. ठीक आहे, इफ ए इज इक्वल टू पी 0 0 क्यू. ओके, ह्या फॉर्मचा काय मॅट्रिक्स आहे, या फॉर्मचा मॅट्रिक्स ह्या पद्धतीचे असू शकतात. ओके, ए बी सी डी ई एफ जी एच. ओके, बाकीच्या ज्या एंट्रीज आहेत त्या 0 असू शकतात, किंवा पी क्यू आर एस हा मॅट्रिक्स या फॉर्मचा पण असू शकतो, ए बी सी डी 0 0 0 0 0 0 3/3 चा असेल, हा 3/3 चा मॅट्रिक्स असेल आणि हा इथे काय असेल, ई असेल. बघा बरं, हा पी असेल आणि हा क्यू असेल, म्हणजे प्रत्येकाची ऑर्डर सेम असेलच असं नाही. पी क्यू ह्या टाईपचे पण असू शकतात, ह्या टाईपचे पण असू शकतात, याच्या व्यतिरिक्त अजून पण ह्या फॉर्मचा पण असू शकतो. बरोबर, ए 0 0 0 बी सी डी ई. सो दिस विल बी पी, दिस विल बी क्यू, असा जनरल फॉर्मॅट असेल ह्या मॅट्रिक्सचा. ठीक आहे, सो वी हॅव टू चेक द प्रॉपर्टीज ऑर वी हॅव टू फाइंड आउट द इनवर्स. ओके, ह्या मॅट्रिक्सचे इनवर्स फाइंड आउट करायचे आहेत. लेट पी इज इक्वल टू A is equal to this matrix where P and Q are square matrices, and O stands for null matrix. Then under what condition, म्हणजे कोणत्या कंडिशन अंडर ओव्हर पी क्यू, म्हणजे पी क्यू वरती कोणत्या कंडिशन अप्लाय केल्या पाहिजे की जेणेकरून ए हा इन्व्हर्टिबल असेल. सो दॅट ए इज इन्व्हर्टिबल, म्हणजे याचा इनवर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ए इज इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स and also find A inverse if it exists. जर हा इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर त्याचा इनवर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. बरं ठीक आहे, तुमच्याकडे ए हा मॅट्रिक्स आहे. लेट अस कन्सिडर ए इनवर्स एक्झिस्ट होतोय, मग तो कोणत्या फॉर्म मध्ये असेल, समजा तो UVWX या फॉर्मचा तो काय असेल, मॅट्रिक्स असेल. बरं ठीक आहे, ए चा इनवर्स हा मॅट्रिक्स मिळतोय. ओके, देन व्हॉट वी विल गेट, A into A inverse is equal to identity. So A matrix is P0 0 Q into A inverse. A inverse काय UVWX. ओके, राईट हँड साइड काय येईल आपली 1 0 0 1 येईल. ठीक आहे, आता दोन्ही साइडला काय करूया, मल्टिप्लिकेशन घेऊया आणि टर्म्स काय करूया, इक्वेट करूया. ओके, सो वी विल गेट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय मिळेल, मला PU मिळेल. बरोबर, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम PU, फर्स्ट रो सेकंड कॉलम काय मिळेल, PV मिळेल. ओके, सेकंड रो फर्स्ट कॉलम QW मिळेल, सेकंड रो सेकंड कॉलम काय मिळेल, QX मिळेल. सो विच इज इक्वल टू 1 0 0 1. ओके, बट ठीक आहे, सो व्हॉट वी विल गेट. ओके, याच्यावरून मला काय मिळेल. ओके, सो वी विल गेट हिअर PU इज इक्वल टू 1. ओके, म्हणजे इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल. बरं काय, इथं 1 नाही मिळणार, इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल. ओके, PU इज इक्वल टू आयडेंटिटी आणि PV इज इक्वल टू 0, QW इज इक्वल टू 0 आणि QX इज इक्वल टू आयडेंटिटी. बरं ठीक आहे, इथे PU इक्वल टू आयडेंटिटी असेल तर याचा अर्थ काय असेल, P इज इन्व्हर्टिबल ना, म्हणू शकतो का, PU इज इक्वल टू आयडेंटिटी, सो P इज इन्व्हर्टिबल. ओके, आणि आपल्याला काय मिळतंय, PV इज इक्वल टू 0 मिळतंय.
येस पीव्ही इक्वल टू 0 मिळते. पी इज इन्व्हर्टिबल. ओके, म्हणजेच काय पी इनवर्स दोन्ही साईडला मल्टिप्लाय केल्यावर काय मिळेल मला? व्ही इक्वल टू 0 मिळेल का? येस मिळेल की नाही? पी इज इन्व्हर्टिबल, दॅट्स वाय इथे पी इनवर्स मल्टिप्लाय केलं, सो व्ही इक्वल टू 0. नाव QW equal to QX is equal to identity. Yes, QX is equal to identity. So what we get? Q is invertible. म्हणू शकतो. बरोबर. दोन्ही साइडला डिटरमिनंट घेतला तर काय? डिटरमिनंट ऑफ Q into डिटरमिनंट ऑफ X which is equal to 1. So determinant of Q not equal to 0. That's why Q is invertible. And also QW is equal to 0. बट ठीक आहे, QW equal to 0 असेल, Q इनवर्स ने दोन्ही साइडला मल्टिप्लाय केल्यानंतर W ची व्हॅल्यू मला काय मिळेल? 0 मिळेल. ठीक आहे. बरं ठीक आहे. आता या कंडिशन वरून P इनवर्स ची व्हॅल्यू काय मिळेल? U ची व्हॅल्यू काय मिळेल इथे आपल्याला? U ची व्हॅल्यू काय मिळेल? P इनवर्स मिळेल ना. X ची व्हॅल्यू काय मिळेल? Q इनवर्स मिळेल. येस और नो? Also U is equal to P inverse and X is equal to Q inverse. बरं ठीक आहे. मग आता A इनवर्स आपल्याला माहित होता. बरोबर. A इनवर्स इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? P ची व्हॅल्यू काय मिळते? U ची व्हॅल्यू मिळते P इनवर्स, X ची व्हॅल्यू Q इनवर्स आणि VW काय झाले? 0 झालेत. सो A इनवर्स इज इक्वल टू V गेट P इनवर्स Q इनवर्स 0 0. बरोबर असं मिळतील. म्हणजेच A इनवर्स एक्झिस्ट और A इज इन्व्हर्टिबल. A is invertible कधी? If P and Q are invertible. P and Q are invertible. बरोबर. म्हणजे A चा इनवर्स केव्हा एक्झिस्ट होईल? जर P आणि Q दोघांचा इनवर्स एक्झिस्ट होत असेल तर. ओके, सो वी विल गेट A इनवर्स इज इक्वल टू दिस. बट ठीक आहे. सो लेट्स सॉल्व दी एक्झाम्पल्स. बट ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व करूया आता. म्हणजे ही दिलेली ट्रिक केव्हा यूज करू शकतो? ज्या वेळेस आपल्याला नल मॅट्रायसेस मिळतील. ओके, अशी अपोजिट डायगोनलला, तर त्या केस मध्ये आपण हा रूल यूज करू शकतो. ओके, सो लेट्स सॉल्व दी एक्झाम्पल्स. ठीक आहे, एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. सो नाव द क्वेश्चन इज इफ A इज इक्वल टू मॅट्रिक्स घेऊया 1 2 0 0 1 2 0 0. हियर वी विल गेट 3 4 0 0 0 0 0 0. okay 5 6 7 8. okay matrix will be like this. okay हा तुमचा मॅट्रिक्स आहे. फाइंड A इनवर्स. फाइंड A इनवर्स. तुम्हाला आता याचा इनवर्स कॅल्क्युलेट करायचा आहे. PQ00 त्या फॉर्म मध्ये आहे. ओके, सो वी विल टेक P इक्वल टू. ओके, वी हॅव टू राइट आउट द सोल्युशन. सो लेट अस टेक P इक्वल टू काय घेतो मी? 1 2 3 4 आणि Q इक्वल टू काय आहे आपला? Q इक्वल टू 5 6 7 8. ओके, 2x2 मॅट्रिक्स असतो ना आपला A B C D. ओके, if A is equal to A B C D then A इनवर्स काय असतो? डायगोनलचे एलिमेंट इंटरचेंज करायचे. ओके, सो A इनवर्स इज इक्वल टू काय येईल? D ला इथे घ्यायचं, A ला इथे लिहायचं आणि हे एलिमेंट तिथेच ठेवायचे, त्यांना निगेटिव्ह साइन द्यायचं. ओके, आणि त्याला याच्या डिटर्मिनंटने डिवाइड करायचं. डिटर्मिनंट काय लिहायचा? AD मायनस BC. A इनवर्स विल बी दिस. हे दोन एलिमेंट इंटरचेंज करायचे आणि या दोघांना निगेटिव्ह साइन द्यायचं. ओके, तो तुमचा काय असतो? इनवर्स असतो. मग त्यानुसार P चा इनवर्स काय येईल बरं? येस, P चा इनवर्स काय येईल? सो P इनवर्स इज इक्वल टू डिटर्मिनंट किती आला? 4 - 6 -1/2. बरोबर, 4 - 6 1/2. पुन्हा काय करायचे? हे दोन एलिमेंट मी इंटरचेंज करतो. 4 1 -2 -3. Q इनवर्स तसंच फाइंड आउट करा. 40 - 42 अगेन -1/2. म्हणजे डिटर्मिनंट इथे काय करतो आपण? डिवाइड करतोय. इथे काय मिळेल? 8 5 -6 -7. बरं ठीक आहे. A साठी P आणि Q मिळाले, P आणि Q चे इनवर्स पण मिळाले. सो A इनवर्स इज इक्वल टू काय येईल? हे फक्त रिस्पेक्टिव्ह जागेवरती पुट करायचे. सो के 2 ने इथे डिवाइड करतो. 4/2 इज
-2 येईल इथे, बरोबर. 4 ला -2 ने डिवाइड केल्यानंतर -2, -2 ला -2 ने डिवाइड केल्यावर 1 येईल ना, मायनस मायनस विल गेट +1. ओके, इथे -3/2. ओके, मायनस मायनस +3/2 येईल इथे, आणि इथे काय येईल, -1/2 येईल, बरोबर. आणि क्यू इनवर्स इथे पुट करणार आहे आपण. ओके, क्यू इनवर्स इथे पुट करणार. सो 8 डिवाइड बाय -2 -4. इथे काय मिळेल, मला 3 मिळेल. इथे काय मिळेल, +7/2 मिळेल, आणि इथे काय मिळेल, -5/2. आणि बाकीचे एंट्रीज काय मिळतील मला, 0. सो कोणत्याही मॅट्रिक्सचा इन्व्हर्स तुम्ही ह्या प्रकारे पण काढू शकता जर त्याच्यामध्ये नल मॅट्रिक्स इन्क्लुडेड असेल तर. ओके, नाउ लेट्स मूव टू द नोट. ओके, नोट कन्सिडर करूया. इफ कॅपिटल A इज इक्वल टू PQR where same result PQR are square matrices, then A inverse is equal to, ओके, PQR काय आहे तिथे स्क्वेअर मॅट्रिसेस आहेत हा. then A inverse is equal to P00 0Q0 00R. okay, where PQR are invertible square matrices, are invertible square matrices. ठीक आहे, ती इन्व्हर्टिबल स्क्वेअर मॅट्रिसेस आहे. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. ओके, सो द ए इज, बरं ठीक आहे, ए ची व्हॅल्यू दिली त्यांनी 1 to A4. ओके, 0 0 4 6, आणि इथे आहेत 1 1 1 C. ओके, सो फॉर व्हॉट व्हॅल्यूज ऑफ A, B अँड C. एकच मिनिट, इथे काहीतरी मिस्टेक आहे. 4 6 B0. ओके, असा डायगोनल मॅट्रिक्स आहे आपला, आणि बाकीच्या ठिकाणी काय आहे, नल मॅट्रिक्स आहे. ओके, सो दिस विल बी नल मॅट्रिक्स. एकच मिनिट. एकच मिनिट, कुठे गेलं पेज. ओके, इथे मी काय करतो, बाकी सगळे नल मॅट्रिक्सेस आहेत असं फिल करू येते. ठीक आहे, दिस विल बी नल मॅट्रिक्स. here also be null matrix. ठीक आहे, हा तुमचा मॅट्रिक्स आहे. सो here will be 0, here will be 0. okay, so the question is, let A is equal to this, then capital A is invertible, then find possible values of A, B and C. ठीक आहे, या A, B आणि C या मॅट्रिक्स साठी, ओके, हा एलिमेंट साठी दिलेला मॅट्रिक्स काय आहे, इन्व्हर्टिबल आहे. A इज इन्व्हर्टिबल केव्हा, जर आधीचा रिझल्ट आपण बघितला. ओके, सो हा मॅट्रिक्स जो आहे इन्व्हर्टिबल आहे कधी, A इज इन्व्हर्टिबल ओनली इफ P अँड Q आर इन्व्हर्टिबल, बरोबर. मग तसंच इथे खालच्या रिझल्ट मध्ये काय सांगणार आपण, येस, ह्या रिझल्ट मध्ये पण A इज इन्व्हर्टिबल कधी, P, Q आणि R तिन्ही पण इन्व्हर्टिबल असतील तर, बरोबर. सो मग आपल्या रिझल्ट मध्ये दिलेले एक्झाम्पल आहेत. A हा मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल असेल कधी, जर काय असेल, हा सब मॅट्रिक्स आणि हा सब मॅट्रिक्स काय असतील, इन्व्हर्टिबल असतील तर. आणि कोणताही मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल केव्हा म्हणतो आपण, येस, कोणताही मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल केव्हा म्हणतो, येस, डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 असेल तर. म्हणजे तिन्ही मॅट्रिक्सची काय फाइंड आउट करा, डिटर्मिनंट फाइंड आउट करा, आणि कोणत्या व्हॅल्यू साठी नॉन झिरो येते तेवढंच फक्त चेक करा.
लेट अस टेक P इज इक्वल टू काय घेऊया, हा दिलेला मॅट्रिक्स घेऊया 1 2 A4 and Q is equal to 4 0 B6. इथे पण 6 B8, इथे 8 घेऊया बरं काय, इथे 8 घेऊया. सो आय विल टेक हिअर ॲज 8 अँड R इज इक्वल टू काय असेल 1 1 1 C. ओके, सो डिटर्मिनंट ऑफ P इज इक्वल टू काय येईल, P इन्व्हर्टिबल असेल तर काय येईल, नॉट इक्वल टू 0, तो नॉन झिरो पाहिजे. नाउ डिटर्मिनंट ऑफ Q काय येईल 24 minus 8b should not be equal to 0 आणि R is equal to काय येईल, डिटर्मिनंट ऑफ R to 0. म्हणजेच काय असेल इथे 4 should not be equal to 2a and 24 not equal to 8b आणि इथे काय मिळेल C not equal to 1. इथे A आहे, सो A not equal to 2 पाहिजे बरोबर, आणि इथे काय पाहिजे B not equal to 3 पाहिजे आणि C not equal to 1 पाहिजे. म्हणजे P Q R इन्व्हर्टिबल कधी आहे, A not equal to 2, B not equal to 3 and C not equal to 1. So capital A is invertible. Okay, capital A is invertible if A should not be equal to 2, B should not be equal to 3 and C should not be equal to 1. Okay, so this will be your answer. ठीक आहे, या एक्झाम्पल मध्ये काय डाऊट आहे का बघा, असेल तर विचारा. ठीक आहे, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट रिझल्ट. अंडर व्हॉट कंडिशन, ओके, अंडर व्हॉट कंडिशन A इज इक्वल टू 0P Q0. ओके, मगाशी डायगोनल मॅट्रिसेस होते, आता ऑफ डायगोनल मॅट्रिसेस आहेत. वेअर P अँड Q, where P and Q are a square matrix under what condition, where P and Q are square matrix, bracket टाकतो, under what condition A is invertible, also find A inverse if it exists. मगाई जसं सॉल्व केलं तसंच सेम सॉल्व करायचं आहे. लेट अस टेक A इनवर्स इज इक्वल टू काय घेऊया, UVWX. मगाशी जी प्रोसेस आपण फॉलो केली आहे ती सेम प्रोसेस इथे फॉलो करायची, विच इम्प्लाइज A into A इनवर्स इज इक्वल टू आयडेंटिटी. सो लेट अस टेक A फक्त इथं काय ऑफ डायगोनलला PQ येईल, बाकी फरक काहीच नाहीये. UVWX. ओके, हा जो येणार तो काय येणार, आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळेल. आयडेंटिटी 0 0 आयडेंटिटी असं मिळेल. बरं ठीक आहे, दोन्ही साईडला काय करूया, मल्टिप्लिकेशन करून घेऊया. येस, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम काय मिळेल, PW मिळेल. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम PW, फर्स्ट रो सेकंड कॉलम PX मिळेल. सेकंड रो फर्स्ट कॉलम QU, second row second column QV. So this will be equal to identity 0 0 identity. So याचा अर्थ काय असेल, PW is equal to identity मिळेल, PX equal to 0 मिळेल, QU equal to 0 मिळेल आणि QV equal to काय मिळेल मला, 0 मिळेल. बट ठीक आहे, PW is equal to identity. Yes, PW ओके, PW इक्वल टू आयडेंटिटी म्हणजे काय असेल, P इज इन्व्हर्टिबल बरोबर. P इन्व्हर्टिबल आला, मग P अजून कोणासोबत आलाय, X सोबत आलाय. सो PX इक्वल टू 0. P इन्व्हर्टिबल आहे म्हणजे P इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करू शकतो, X इक्वल टू 0 मिळाला बरोबर. ऑल्सो काय, ओके सॉरी इथे आयडेंटिटी पाहिजे ना, सॉरी इथे आयडेंटिटी पाहिजे. ऑल्सो QV इक्वल टू आयडेंटिटी. Q इक्वल टू आयडेंटिटी म्हणजे काय, Q इज इन्व्हर्टिबल. मला कोण इन्व्हर्टिबल मिळाला, Q इन्व्हर्टिबल मिळाला. आणि काय मिळते, QU इक्वल टू 0 मिळते मला. QU इक्वल टू 0 मिळत असेल तर U ची व्हॅल्यू काय पाहिजे, तिथे 0 पाहिजे. बरं ठीक आहे, आणि याच्यावरून काय सांगू शकतो, W ची व्हॅल्यू काय असेल, P इनवर्स.
बरोबर. एक्स यू मिळाला, डब्ल्यू ची व्हॅल्यू पी इनवर्स अँड ऑल्सो व्ही ची व्हॅल्यू काय असेल, क्यू इनवर्स असेल. सो ए इनवर्स इज इक्वल टू काय मिळेल, एस क्यू इनवर्स यू व्ही डब्ल्यू एक्स. यू ची व्हॅल्यू काय येते, 0 येते. व्ही ची व्हॅल्यू काय येते, 0 P. बरोबर आहे, असं मिळेल. ए इनवर्स इज इक्वल टू काय मिळते, या फॉर्म मध्ये मिळते आपल्याला. ठीक आहे. मगाशी ए इज इक्वल टू काय होता, पी क्यू होता. ओके, त्या केसमध्ये ए इनवर्स आपल्याला काय मिळाला होता, पी इनवर्स आणि क्यू इनवर्स मिळाला होता. आताच्या केसमध्ये ए कोणत्या फॉर्म मध्ये आहे, पी क्यू फॉर्म मध्ये. तर ह्याच्यासाठी ए इनवर्स काय मिळतोय, क्यू इनवर्स. आधी क्यू इनवर्स येतो, नंतर पी इनवर्स येतो. हा चेंज आहे. हा चेंज फक्त लक्षात ठेवा. ऑर्डर काय होते इथे, रिव्हर्स होते. ठीक आहे, एवढा फक्त फरक लक्षात ठेवा. आणि हाच रिझल्ट तुम्ही काय करू शकता, 3 साठी किंवा 4 साठी काय करू शकता, जनरलाइज करू शकता ना. पी क्यू आर साठी पण जनरलाइज करू शकताय. ओके, लेट्स सॉल्व द एक्झाम्पल. Okay, question is, let A is equal to, let capital A equal to 0 0 1 3 2 4 0 0. ठीक आहे, 3x3 चा मॅट्रिक्स घेतो. लेट अस टेक A is equal to 0 0 0 0 9 9 1 2 3 4. Then find A inverse. A inverse काय येईल बरं, लेट अस टेक P इक्वल टू काय मिळेल मला, 1/1 चा मॅट्रिक्स मिळेल, 9 मिळेल. आणि Q इज इक्वल टू काय मिळेल, 1 2 3 4 मिळेल. ठीक आहे. सो व्हॉट इज P इनवर्स, P इनवर्स काय येईल, P इनवर्स काय येईल, 0 इनवर्स P इनवर्स 0. नाही इथे P इक्वल टू काय आहे, 9 आहे ना. मग P इनवर्सची व्हॅल्यू काय येईल, 1/9. ओके गुड, 1/9. Q इनवर्सची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं. बरोबर, डिटर्मिनंट काय येतोय, -2 येतोय ना. सो -1/2. 4 1 -2. -2 -3. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला ए इनवर्स मध्ये फर्स्ट रो सांगा, काय असेल आपली फर्स्ट रो. 0 ठीक आहे, बरं ठीक आहे. ह्याला जरा सिम्प्लिफाय करतो. इथं काय येईल, -2 1 3/2 -1/2 येते. ठीक आहे. पहिल्यांदा कोणाला प्लेस करायचं, क्यू इनवर्सला प्लेस करायचं. क्यू इनवर्स म्हणजे काय येईल, -2 1 3/2 -1/2. आणि ए इथल्या कोपऱ्यात, सॉरी पी इनवर्स इथल्या कोपऱ्यामध्ये 1/9 इथे येईल. सो असा इनवर्स दिसेल तुमचा. ठीक आहे. सो ए इनवर्स या फॉर्म मध्ये आला बघा. ए दिसताना कसा दिसतोय आणि ए इनवर्स दिसताना कसा दिसतोय. येस, याच्यामध्ये काय डाऊट आहे का बघा, असेल तर विचारा आता लगेच. काही डाऊट आहे का. ओके, नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल. सो पुढचा क्वेश्चन आपला असा आहे, 0 0 0 0 10. ओके, 0 -1 0. सो 1/10 0 0 0 1 1 0. या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. कसा फाइंड करणार, येस, हाऊ विल यू फाइंड आउट द इनवर्स. इथे 3/3 चा मॅट्रिक्स आहे आणि इथे 2/2 चा मॅट्रिक्स आहे. हे ऑब्झर्व करा. आणि प्रत्येक दिलेला मॅट्रिक्स कोणत्या फॉर्मचा, स्पेशल टाईपचा येतो का पहिल्यांदा चेक करायचं. कधी एक्झाम मध्ये क्वेश्चन आला, मॅट्रिक्स कोणत्या स्पेशल टाईपचा आहे का. ओके, स्पेशल टाईपचा असेल तर तुम्हाला डिटर्मिनंट तुम्ही इझिली कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे. इथं डॉट 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 लिहितो जेणेकरून तुम्हाला समजेल की मॅट्रिक्स कुठे आहे. ठीक आहे. हा एक मॅट्रिक्स आहे
हा एक मॅट्रिक्स आहे. सो लेट अस टेक P इक्वल टू, यस P इज इक्वल टू घेतो मी 0 0 10 0 -1 0 1/10 0 0. हा दिलेला मॅट्रिक्स कोणत्या स्पेशल टाइपचा आहे? दिलेला मॅट्रिक्स कोणत्या स्पेशल टाइपचा आहे? बरं ठीक आहे, ऑर्थोगोनल आहे का? पहिली गोष्ट ऑर्थोगोनल आहे का? नाही. बरं ठीक आहे, ऑर्थोगोनल नाहीये. इन्व्होल्युटरी आहे का? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 1 इन्व्होल्युटरी आहे का? Yes, involuntary आहे. इन्व्होल्युटरी आहे. सो पी स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी. याचा अर्थ काय असेल? पी इनव्हर्स इज इक्वल टू पीच मिळेल. क्यू इनव्हर्स इज इक्वल टू काय मिळेल सांगा बरं? ऑर्थोगोनल आहे का? इज इट ऑर्थोगोनल आहे का? ऑर्थोगोनल आहे, इन्व्होल्युटरी पण आहे, त्यामुळे यांची इन्व्हर्स आपण फाइंड आउट करू शकतो. क्यू इन्व्हर्स इन्व्हर्स आधी घेणार आपण, ठीक आहे. सो आता आपल्याला इन्व्हर्स घ्यायचा आहे. सो ए इन्व्हर्स इज इक्वल टू, ए इन्व्हर्स आता तुम्हाला काय करायचं आहे? प्लेस करायचं आहे. ओके, म्हणजे पहिल्यांदा क्यू इन्व्हर्स प्लेस करणार आहे. सो पहिले 3 एलिमेंट काय येतील? 0 येतील. 0 1 1 0 म्हणजे 2/2 चा पहिल्यांदा इथे प्लेस केला, ठीक आहे. बाकीचे एंट्रीज काय केलं? 0. आणि हा मॅट्रिक्स कुठे प्लेस करणार? इथेच प्लेस करणार, कारण की हा सेल्फ इन्व्हर्स आहे. सो 0 0 10 0 -1 0 1/10 0 0 and rest entries will be 0. ओके, बाकीचे एंट्रीज काय आल्या? आपल्या 0 आल्या. आणि संबंधासाठी फक्त हे पार्शियल लाईन देतो, म्हणजे तुम्हाला समजेल की मॅट्रिक्स कुठे सुरू झालाय, ठीक आहे. ओके, सो दिस विल बी युअर ए इनवर्स. मग या फॉर्मचे तुम्ही अजून किती एक्झाम्पल सॉल्व्ह केले तरी चालताय, ठीक आहे. सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, सो नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज, if A and B are square matrices, if A and B are square matrices of order n, such that, ओके, हे जे एक्झाम्पल आहे ते नेट एक्झामला विचारलं गेलेलं क्वेश्चन आहे. सो सच दॅट ए स्क्वेअर प्लस ए क्यूब बी, ए स्क्वेअर प्लस ए क्यूब बी प्लस ए बी स्क्वेअर which is equal to I plus 5a, then, ओके, असं आहे. देन पहिला ऑप्शन आहे A must be invertible, A must be invertible. ओके, सेकंड ऑप्शन आहे B must be invertible. ओके, थर्ड ऑप्शन आहे AB इक्वल टू 0. आणि फोर्थ ऑप्शन आहे नन ऑफ दीज. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? ए अँड बी स्क्वेअर मॅट्रिसेस आहेत, कोणता ऑप्शन करेक्ट येईल? नेटला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन हे असेच असतात, तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड आन्सर मिळणार नाही. थोडंफार काही जरी सिम्प्लिफाय करावं लागेल तरच तुम्हाला आन्सर समजेल, ठीक आहे. 5 एक लेफ्ट हँड साइडला घेतो, ठीक आहे. ए स्क्वेअर प्लस ए क्यूब बी प्लस ए बी स्क्वेअर मायनस 5a इक्वल टू आयडेंटिटी. सो याच्यावरून ऑब्झर्व करून सांगा बरं कोण इन्व्हर्टिबल येईल? ए आणि बी पहिल्या 2 ऑप्शन मध्ये आन्सर करेक्ट आहे. सो कोणता ऑप्शन करेक्ट येईल? आता तरी ऑब्झर्व करून सांगा काय येईल करेक्ट? फर्स्ट येईल बरोबर. बरोबर, फर्स्ट ऑप्शन करेक्ट येईल. हे एवढं सिम्प्लिफाय केलंय ना, दोन्ही साईडला मी डिटर्मिनंट घेतो. काय मिळेल? डिटर्मिनंट ऑफ ए इंटू डिटर्मिनंट ऑफ ए प्लस ए स्क्वेअर बी प्लस बी स्क्वेअर मायनस 5i
विच इज इक्वल टू 1, राईट हँड साईड डिटर्मिनंट 1, विच इज नॉट इक्वल टू 0. मग याच्यावरून काय सांगू शकतो आपण? झालं एवढंच. म्हणजे नेट एक्झामला खूपच अवघड क्वेश्चन असतात असं काही नाही, फक्त तुम्ही त्यावेळेने बघितलं पाहिजे क्वेश्चन कडे. ओके, सो द फर्स्ट ऑप्शन विल बी करेक्ट. ए मस्ट बी इन्व्हर्टिबल. बी बद्दल आपण काही कमेंट करू शकत नाही, आणि ए बी इक्वल टू 0 असेल पण किंवा नसेल पण ते पण आपल्याला काही मिळत नाही इथे. ओके, सो ए मस्ट बी इन्व्हर्टिबल. याच्यात काय डाऊट आहे का बघा, असेल तर विचारा. ओके, सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. If P is invertible, if P is invertible, then determinant of P A P inverse is equal to काय येतं? determinant of A येतं. ओके, इझी आहे. सो लगेच सॉल्व करूया. P A P inverse is equal to determinant of P into determinant of A into determinant of P inverse. Okay, so determinant of P into determinant of A into determinant of P its inverse, किंवा 1 upon determinant of P लिहितो इथे. ठीक आहे, 1 upon determinant of P. So that's why we get here determinant of A. Determinant of determinant of P will get cancelled. ठीक आहे. So now the next question is, ओके, पुढचा क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. इझी क्वेश्चन आहे. ओके, खूपच इझी आहे. इफ कॅपिटल ए इज इंटिग्रल मॅट्रिक्स, इंटिग्रल मीन्स सगळे एंट्रीज काय असतील? इंटिजर्स असतील. इफ कॅपिटल ए इज इंटिग्रल मॅट्रिक्स, देन adjoint of A is, then the adjoint of A is. Okay, so the first option is integral matrix. Okay, second option is rational matrix. Okay, third one is irrational matrix. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? बरोबर, फर्स्ट असेल. नन ऑफ दिस. का बरं? कारण की मॅट्रिक्सच्या सगळ्या एंट्रीज काय आहेत? तुमच्या इंटिजर्स आहेत. बरोबर, इंटिजर्स आहेत, सगळ्या एंट्रीज इंटिजर आहेत. ए चा को फॅक्टर काय येईल? ए चा को फॅक्टर येणार आहे. डिटर्मिनंट ऑफ हा येईल. सगळ्या एंट्रीज काय आहेत? इंटिजर्स आहेत. तो डिटर्मिनंट पण काय येईल? इंटिजरच येईल. बरोबर, हा डिटर्मिनंट इंटिजर आहे, म्हणजेच काय? सगळ्या एलिमेंटचे को फॅक्टर काय येतात? इंटिजर येतात. सगळ्या एलिमेंटचे को फॅक्टर जर इंटिजर्स असतील तर ऍडजॉइंट ऑफ ए पण काय असेल? इंटिजर असेल. पण समजा हा सी पार्ट मधला क्वेश्चन असेल. ओके, सी पार्ट मधला क्वेश्चन असेल तर बी ऑप्शन पण करेक्ट येईल. का? कारण की एव्हरी इंटिजर इज अ रॅशनल. सी पार्ट मध्ये बी ऑप्शन पण करेक्ट येईल, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो नाउ लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. If capital A is a integral matrix, okay, so I will take ठीक आहे. हा क्वेश्चन आहे. इफ कॅपिटल ए इज इंटिग्रल मॅट्रिक्स, देन ए इनवर्स इज, देन ए इनवर्स काय असेल सांगा बरं आता. काय असेल? कोणता ऑप्शन करेक्ट असेल? येस, कोणता ऑप्शन करेक्ट असेल? बरोबर. लेट्स चेक. रॅशनल असेल का दरवेळेस? इंटिजर येणार नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये आन्सर कोणता चूज करावा लागतो? मोस्ट करेक्ट आन्सर तुम्हाला चूज करावं लागतं. इथे रॅशनल आन्सर येईल. आन्सर काय येईल? रॅशनल. का? कारण की ए इनवर्सचा फॉर्म्युला काय असतो आपला? 1 upon determinant of A into adjoint of A. इंटिग्रल मॅट्रिक्स असेल तर याच्यातल्या एंट्रीज काय येणार आहेत? तुमच्या इंटिजर्स येतील. पण डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ ए केल्यानंतर काय येतील?
त्या एंट्रीज इंटिजरच असतील असं नाही. सो रॅशनल विल बी द करेक्ट आन्सर. ठीक आहे, तुमचा आन्सर काय असेल? रॅशनल असलं पाहिजे. दरवेळेस इंटिग्रल मिळेल याची गॅरंटी नाही, पण दरवेळेस रॅशनल मिळणार ही गॅरंटी आहे. त्यामुळे हे आन्सर काय असेल तुमचं? करेक्ट असेल. ठीक आहे, सो नाउ लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. सर पण जेव्हा सी पार्ट मध्ये तो क्वेश्चन येईल तेव्हा फर्स्ट पण येणार ना? नाही येणार. टीचर पण येणार ना तिथे? नाही, करेक्ट ऑप्शन विचारले तिथे. इथे काय आहे? इथे इंटिग्रल येत होता ना. इथे दरवेळेस प्रत्येक वेळेस तसं होते का? फक्त चेक करायचं तरच त्याला करेक्ट म्हणणार. दरवेळेस तसं घडत असेल तर ते करेक्ट असेल. बरोबर. हा इंटिग्रल मॅट्रिक्स आहे, त्यामुळे ऍडजॉइंट ऑफ ए हा दरवेळेस इंटिग्रल असेल का? असेल. दरवेळेस इंटिग्रल आहे म्हणजे दरवेळेस रॅशनल असणार. त्यामुळे सी पार्ट मध्ये दोन्ही करेक्ट आहे. पण ज्यावेळेस इथे येतो दरवेळेस हा मॅट्रिक्स इंटिग्रल असेल दरवेळेस, एव्हरी टाइम, तर एव्हरी टाइम ए इनवर्स इंटिग्रलच मिळेल का? एव्हरी टाइम नाही ना. काही केसमध्ये होत नाही, म्हणजे जनरली ट्रू नाही. त्यामुळे ए इथे रॉंग आहे. समजतंय का? फॉर एव्हरी ही कंडिशन महत्वाची आहे. आता मी असं म्हटलं की बरं ठीक आहे, मॅट्रायसेस काय असतात? सिंग्युलर की नॉन सिंग्युलर? असं मी म्हटलं की सगळे मॅट्रायसेस नॉन सिंग्युलर असतात. चालेल का? नाही, काही अशा आहेत ना की जे सिंग्युलर आहेत. त्यामुळे दिलेलं माझं स्टेटमेंट काय रॉंग आहे. त्यामुळे ए इनवर्स इंटिग्रल दरवेळेस मिळत असतं तर आपण तिथे इंटिजर चूज केलं असतं. ठीक आहे, बरं ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे पार्ट सी मधला म्हणतो मी ते. ओके, इफ ए इज इक्वल टू, ठीक आहे, इफ ए इज इक्वल टू, ओके, 3x3 मॅट्रिक्स आहे. 1AB, सो 0 1 C 0 0 1. ओके, वेअर A, B, C belongs to the integers. I means integers. Then A inverse is. पार्ट सी क्वेश्चन म्हणतो मी ते. पार्ट सी. ठीक आहे, पार्ट सी म्हणजे मोर दॅन वन आन्सर इज करेक्ट. देन फर्स्ट ऑप्शन इज इंटिग्रल. मगाशीच ऑप्शन्स असतील. येस, मगाशीच ऑप्शन असेल, मग कोणता ऑप्शन करेक्ट असेल? येस, आवाज येत असेल तर सांगा आन्सर. कोणता ऑप्शन करेक्ट असेल? इंटिग्रल मॅट्रिक्स. बरं ठीक आहे. ए इनवर्स इज इक्वल टू काय असतं? 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए ना. आता डिटर्मिनंट ऑफ ए काय येतोय? व्हॉट इज द डिटर्मिनंट? डिटर्मिनंट ऑफ ए काय येतोय? अरे 1 येतोय. म्हणजे 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू इंटिग्रल मॅट्रिक्स. बरोबर. मग इंटिग्रल मॅट्रिक्स 1 ने डिवाइड केल्यावर इंटिजरचे काय राहतील? ते इंटिजरच राहतील ना. मग कोणकोणते ऑप्शन करेक्ट असतील? इंटिग्रलच येईल. आणि इंटिग्रल असेल तर रॅशनल पण येईल ऑब्व्हियसली. सो दरवेळेस इंटिग्रल मिळेल. दरवेळेस इंटिग्रल म्हणजे दरवेळेस रॅशनल. त्यामुळे दोन्ही ऑप्शन करेक्ट येतील. याच्यामध्ये काही कन्फ्युजन वाटते का? बघा, येस, काही प्रॉब्लेम आहे का याच्यामध्ये? येस, याच्यामध्ये काही डाऊट आहे का? बरं ठीक आहे. नो सर.